प्रकल्प बाधित 1244 लोकांच्या पुनर्वसनासाठी उभारण्यात येणाऱ्या पीएपी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला। यावेळी बोलताना फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। कोविड काळात ज्यांनी भ्रष्टाचार केला, खिचडी रेमडेसिवीरमध्ये कमिशन खाणाऱ्या कमिशनखोरांना त्यांची जागा दाखवू असा इशारा फडणवीसांनी दिलाय। मध्यंतरीच्या काळात एक असं सरकार आलं होतं की ज्या सरकारला जनतेपेक्षा त्यांचा वैयक्तिक स्वार्थ मोठा होता, जनतेपेक्षा त्यांचा वैयक्तिक इगो मोठा होता आणि जनतेपेक्षा त्यांची खुर्ची त्यांना जास्त महत्त्वाची होती। ज्या सामान्य नागरिकांचं या ठिकाणी प्रकल्पबाधित म्हणून एक छोटंसं घर मिळावं हे स्वप्न पूर्ण व्हायला येतं आणि केवळ मनीषाताई तुमच्या पक्षाच्या नाहीत आणि मनीषाताईंना याचं क्रेडिट मिळणार आहे म्हणून तुम्ही या गोष्टी थांबवता, यापेक्षा वाईट लोकशाहीमध्ये दुसरं काहीच असू शकत नाही। ज्यांनी आपल्या जीवनामध्ये 25-25 वर्ष राज्य केलं पण काहीच केलं नाही, त्यांचं एकच काम आहे, आपण गाडी चालवायची नाही आणि दुसऱ्यांनी गाडी चालवली की त्याच्यामध्ये काडी टाकायची। अशा प्रकारे सामान्य माणसाला नागवणारे जे लोक आहेत, आता त्यांचा चेहरा उघड झालेला आहे। कोविडच्या काळामध्ये प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाऊन कोविडमध्ये देखील भ्रष्टाचार करणारे जे लोक आहेत, सामान्य माणूस मरत असताना त्याच्या तिरडीमध्ये, त्याच्या बॉडी बॅगमध्ये, त्याच्या खिचडीमध्ये, त्याच्या रेमडेसिवीरमध्ये कमिशन खाणारे जे कमिशनखोर आहेत, या कमिशनखोरांना येत्या काळामध्ये त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावीच लागेल। सुजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड